ब्राह्मी लिपी आपल्याला पाहायला मिळतात. सातवाहन काळात ह्या बांधण्यात आलेल्या. तर हे असेच हेच अचानक वातावरण चेंज झालेलं आहे. आपल्याला लागलंय पहिलं पाण्याचं टाकं. इथे गुफा होत. छत्रपती शिवाजी महाराज की. पाहू शकता किती जोरात असं भन्नाट असं वारा सुटलेलं आहे. हा बघा, हा जीवदान फोर्ट आहे. आपल्याला हे दगडी रांजण पाहायला मिळतं. आम्ही पोचलेलो आहे रिव्हर्स वॉटरफॉल. स्टार्टिंग जेवढी खराब होती, एंडिंग तेवढी चांगली होणार आहे. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. मी रोहन माने तुमचं स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये. तर आजचा ट्रेक होणार आहे नाणेघाट ट्रेक. हा एक जुना व्यापारी मार्ग आहे. तर खूप इंटरेस्टिंग असा ट्रेक होणार आहे आणि ऑलमोस्ट आता मान्सून चालू झालेला आहे. तर आज बऱ्यापैकी पाऊस आहे. तर मजा तर येणार आहे या ट्रेकला. बाकी आपल्यासोबत आपले जुने मंडळी असणार आहे या ट्रेकला. बाकी निघायचं होतं लवकर, तर नेहमीसारखा लेट झालेला आहे. आता अराऊंड 8-8:30 वाजले. तर पकडून चला आपल्याला 2 तास तरी तिथे पोचायला लागतील, कारण मध्ये रस्त्याचं काम खूप चालू आहे आणि रस्ता एवढा चांगला पण नाही, मधला पॅच थोडा खराब आहे. तर चला निघू. हां, लेट झाला. चला निघू. खूप लेट झाला आहे. खूप निघायचं होतं 6 वाजता. टाईम शिफ्ट झाला 8:30ला. आता वाजले 10:30. खूप लेट झालं. आमच्या रुपेशने लेट केलं आहे आज. बोलला 8:30पर्यंत येईल आणि आता वाजवले तिने 10:30. हे बघा, याच्यामुळे लेट झालं आहे. हा 8:30ला बोललेला आणि वाजले 10:30. रात्रभर ॲक्टिव्हिटी केली ती पण. दॅट इज नॉट अ रिझन. मग नाईट शिफ्ट करून येणार तुझं. आणि तो कुठे आहे? ट्रेकिंगला. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. चला आता आपला मित्र विकासला पिकअप करायचं आहे. वाट बघत असेल. आपला मित्र विकास आलेला आहे. वेलकम टू. व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये नेक्स्ट ट्रेकला आलेला आहे. लास्ट व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे आहे ट्रेकला विकास आलेला आहे. थोडा लेट आहे पण आपण ठीक आहे. पाऊस पण मस्त चालू आहे. निघू आपण आता. आम्ही आता मुरबाड क्रॉस केलं आहे. आता पुढचा स्टॉप टोकावडे. तर मित्रांनो, आम्ही घेतला आहे छोटासा ब्रेक टोकावडेला हॉटेल माळशेजमध्ये. बघू आता वाजले अराऊंड 12:50 झाले. तर इथून अजून 5 किलोमीटर 8 मिनटं लागतील आपल्याला आपला ट्रेकिंग पॉईंटला पोचायला. आणि ट्रेक आपला अराऊंड 1-2 तास.
आणि आजची पार्टी आपल्या रुपेशकडून आहे. लेट झाल्यामुळे रुपेश पार्टी देणार आहे. इकडे बघ रुपेश. अरे हो तरी बोल. स्टार्टिंगलाच हो बोलला. हे आपले मंडळी विकास, ललित, आनंद, स्वप्नील, रुपेश. जबरदस्त रस्त्याची हालत जबरदस्त खराब आहे. मधला पॅच जबरदस्त खराब होता. फुल ऑफ रोडिंग राईड झालेली. गेला तर आम्ही ऑन टाईमवाला उचलला आहे. आमची आली आहे मस्त गरम गरम मिसळ विथ 2 पाव आणि आता चहाचा पण वेट करतोय. मस्त स्पायसी वाटते. स्पायसी वाटते ना. अजून खाल्ली नाही मी. टेस्ट नाही केली. चांगली आहे ना. स्वप्नील बोलला चांगली म्हणजे चांगली आहे. रिअल रिव्ह्यू. तर मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे ट्रेकिंग पॉईंटच्या इथं जिथं ॲक्च्युअल ट्रेक चालू होतो. हा बघा हा इथं हायवे. तिथे आम्ही गाडी पार्क केलं आहे आणि ट्रेकिंग पॉईंट आपला तिथे आहे. अराऊंड 1:15 वाजला आहे आणि इथं माहिती पण दिली आहे की 2 तास लागतील आपल्याला पोचायला. हे बघा इथे पण गाडी पार्क करू शकता. इथे बघा बोर्ड लिहिलेला आहे. हा सातवाहनकालीन आहे. इसवी सन पूर्व 250. हा एक जुना व्यापारी मार्ग आहे. तर हा एक जुना व्यापारी मार्ग आहे जो कल्याण आणि जुन्नर याला जोडतो. अराऊंड पकडून त्याला 2500 वर्षापूर्वीचा आहे हा. आणि इथे असा हा बोर्ड आहे आणि इथून हा ट्रेक चालू होईल. चला रे. ए रुपेश टाइमपास नको. आधीच लेट केलाय. तर इथे भटकायचे चान्सेस जास्त नाहीत कारण पूर्ण अशी मळलेली पायवाट आहे अशी पूर्ण मोठी. आणि आपल्याला पूर्णपणे इथं ग्रीनरी पाहायला मिळते. पूर्ण झाडांना पालवी फुटलेली आहे. जर तुम्ही या ट्रेकला येत असाल ना वीकडेजमध्ये तर जास्तीत जास्त पाणी कॅरी करा कारण इथं पाण्याची काही सोय नाही आहे. विकेंडला मे बी असतील कुठे कुठे स्टॉल पण आता तर अजिबात इथे स्टॉल नाही. आज आम्ही वीकडेजमध्ये आलो आहे. आणि तो बघा तो मागे दिसतोय डोंगर. आय थिंक तोच आहे आपला. तिथेच जायचं आपल्याला. बऱ्यापैकी ऊन पडलं आहे त्यामुळे दमछाट होणार आहे थोडीफार. पक्ष्यांचा किलबिलाट आवाज येतोय.
हे बघा रुपेशला आता लहानपणीचे दिवस आठवलेत. पडशीला का जोरात? अरे भाई तुझ्या वजनाने तुटायचा. क्या कर रहे हैं यार तू? मतलब मजाक है क्या? भाई पडता पडता वाचलाय. मस्त मजा आली पण. बघा इथे छोटासा पाण्याचा फ्लो पाहायला मिळतोय. मस्त. अजून एवढा पाऊस नाही पण बऱ्यापैकी पाणी आणि वाहतं पाणी. तर या ट्रेकमध्ये तुम्हाला अनेक वॉटरफॉल पाहायला मिळतील. इथे रिफ्रेश व्हायचं तर रिफ्रेश होऊ शकतो. मस्त आहे, थंडगार पाणी आहे. आणि हा आता आपल्याला थोडा चढ चालू होईल. पाण्यात गेलाय, वजन वाढून गेलंय. चला रे. आम्ही अशा प्रकारे रस्ता चुकलेला आहे. क्रेडिट गोज टू रुपेश. लेट झालो, वरतून रस्ता पण चुकलो. काय बोलणार? काय बोलणार? काय बोलणार? समजत नाही आता कुठे जायचं जंगलामध्ये. पण जायचं तिथं आहे डेस्टिनेशन. ते तो नाही आहे, तू समोर होता. कुठे गेला तो? बघूया थोडं आता रिसर्च करायला लागेल. आता आपल्याला काका रस्ता दाखवायला आलेत. स्वप्नील चला. इथे पण चांगला पाण्याचा फ्लो आहे. पूर्ण चिखलाने मळलेली वाळत आहे. आता आपल्याला जबरदस्त. ओ
काका आपल्याला देवासारखे भेटले, वाट दाखवत आहेत. कारण या जंगलात वाट काढणं म्हणजे आमच्यासाठी तर कठीण होतं. बऱ्यापैकी आमची दमछाट झालेली आहे. इथे काही ठिकाणी अशा खुणा पण लावलेल्या आहे, रिबिन लावलेलं आहे. आपला हा राईट डायरेक्शनला चाललो आहे आपण. काय वाटतं? स्ट्रेट आता तरी परत बरं आली. मग तुला काय वाटलेलं? एकदम जाईल दीड तासात तरी होऊन जाईल. आता किती वेळ झाला आपल्याला? आता आपल्याला 1.5 तास झाला आहे, पण अजून गेलं कुठं पुढे. ऑलमोस्ट पायऱ्यापर्यंत आलो ना, तर आम्हाला अजून तिथून पायऱ्या चढायला 25-30 मिनटं लागतील आणि आम्ही पोचून जाऊ. फक्त रस्ता व्यवस्थित सिलेक्ट करा. हो, आम्ही भटकलो होतो मध्ये, पण एका व्यक्तीने आम्हाला चांगला वेळ गुड डायरेक्शनला आम्हाला आणून पोचवलं आहे. इथे जबरदस्त मोठ्या प्रमाणात मच्छर आहेत, त्यामुळे येताना तुम्ही फुल स्लीवचे टी शर्ट वेअर करून या. हप्पर असा तो जंगल पूर्ण चढत आम्ही वरती आलो आहे. आता दिसायला लागला आपला नाणेघाट. आता इथून आपल्या शिड्या चालू होतील. हे बघा, एक दुकान पण आहे, पण ते बंद आहे. तुम्हाला विकेंडला मोस्टली हे दुकान चालू दिसतील, पण दुर्दैव असं आहे, लोकांनी बघा किती प्लॅस्टिक कचरा केलेला आहे. हेचंच वाईट वाटतं. लोक फिरायला येतात पण नेचरचं भान ठेवत नाही. पूर्णपणे बघा कचरा. हे दुकान आहे, या दुकानाच्या इथून आपल्याला हा पायरीचा मार्ग चालू होता आणि आपल्याला तिथे पोचायचं आहे. पावसाची अपेक्षा होती, पण पावसाची काही चाल दिसत नाही आहे. हे बघा या पायऱ्या.
तर इथे पाण्याचा प्रवाह वाहताना दिसतोय, म्हणजे बऱ्यापैकी स्वच्छ पाणी वाटतंय. पाणी भरून घेऊ, आपलं संपलेलं आहे पाणी. वाहतं पाणी आहे. तुम्हाला असं कुठे दिसलं तर तुम्ही हे पाणी पियायला घेऊ शकता. बघा पूर्णपणे स्वच्छ. थोडं पिऊन जाऊ. चांगलं आहे. जबरदस्त. पाणी संपलेलं होतं, बरं झालं पावसाळा आहे म्हणून आपल्याला हे वाहतं पाणी भेटलं पियायला. चला परत ट्रेक करूया. अचानक वातावरण चेंज झालेलं आहे, जबरदस्त असा पाऊस चालू झालेला आहे. जन्नत जन्नत बोलो जन्नत. आता थोडं चांगलं वाटतंय. फील गुड. काही ट्रेकर रिटर्न जाताना आपल्याला दिसत आहेत. कसा होता ट्रेक? हा जबरदस्त. प्रो ट्रेकर. हाऊस द जोश गाइस. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. नमः पार्वती पते. हर हर महादेव. इथून पूर्णपणे बघा धुक्याची चादर बसवली. मस्त वाटतंय. वातावरण एकदम भारी प्लेझंट. आणि इथे आपल्याला लागलंय पहिलं पाण्याचं टाकं. बऱ्यापैकी खोल आहे आणि पाणी चांगलं आहे. चांगलं आहे म्हणजे बऱ्यापैकी चांगलं आहे. ठेव ना, चांगलं पाणी आहे किती खोल आहे. आणि मासे पण आहे त्यात. पहिलं आपल्याला हे पाण्याचे डाग लागले आणि इथून आपल्याला अजून थोडासा ट्रेक राहिलेला आहे. आता आम्ही पोचलेलो आहे आपल्या नाणेघाटचा एंडिंग पॉईंटला. इथे आपल्याला लेण्या पाहायला मिळतात. तिथे जाऊन आपण एक्सप्लोअर करू आणि इथून वरती गेल्यानंतर आपला जुन्नर चालू होईल. चल लेण्या बघू.
हे बघा, ही विस्तृत अशी गुफा आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे काही शिलालेख कोरलेले पण आहेत. ह्या ज्या लिपी आपल्याला पाहायला मिळतात ह्या ब्राह्मी लिपी आहेत त्या काळातल्या. हे बघा, ह्या पूर्णपणे ब्राह्मी लिपी आपल्याला पाहायला मिळतात. सातवाहन काळात ह्या बांधण्यात आलेल्या. तर हे असेच ह्याचं मेन काम होतं की जो व्यापार व्हायचा तो या मार्गे व्हायचा, कल्याण आणि जुन्नरचा. आणि ह्याच्यावर नजर ठेवण्यासाठी आपले शिवनेरी, हडसर, चावड आणि जीवदान हे फोर्ट बांधण्यात आले होते. हे बाई, ही लिपी आहे ना, ब्राह्मी लिपी आहे. अरे कहना क्या चाहते हो? आता वीडियो बनवला ना, वीडियो काढा तो बोल्या. ओ बाप रे, आता बारी बारी येले काय. कौन है ये लोग? कहां से आते हैं? चल 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 चल. तर इथे पाण्याचे टाके पाहायला मिळतात, पूर्णपणे कव्हर केलेले आहेत. कारण हे पूर्ण खोल आहेत, त्याच्यामुळे 1 2 3 4 5 6 6 पाण्याचे टाके आहेत. पूर्णपणे फॉग आहे आणि सुंदर असा व्ह्यू. आणि हे बघा सुंदर, आणि तो आपला जुन्नर. हे पूर्णपणे खोल आहे, आतपर्यंत पूर्ण पाणी आहे. इथे एक गुफा आहे. हां, इथे पण एक गुफा आहे. इथे पण एक गुफा आहे. आणि तिथे एक गुफा आहे. रिस्की असेल तर जाणार नाही आपण. रिस्की आहे, नाही नको जायला. इथंही अजून एक गुफा आहे. पूर्ण चिनी आणि हातोडीने ही कोरलेली आहे. अशाच सगळ्या गुफा आपल्याला ह्या जुन्नरच्या प्रत्येक गडावर पाहायला मिळतात. जसे हडसर, शिवनेरी, चावड, जीवदान ह्या सगळ्या गडांवर आपल्याला पाहायला मिळतात. इवन निमगिरीवर पण आपल्याला लास्ट टाईम असेच गुफा पाहायला मिळाल्या होत्या. इथे एक गुफा होती आणि इथून थोडंसं चालत आल्यानंतर आपल्याला इथे बऱ्यापैकी पाणी साठलं आहे इथे. आणि इथून पण एक दुसरी गुफा आहे, पण थोडी रिस्की आहे. पण इथून जाण्याचा धाडस करू नका, कारण पावसाळ्याचा दिवस आहे आणि थोडं स्लिपरी झालेलं आहे. आणि आता बघा पूर्ण धुकं वाढत चाललेलं आहे, काहीच दिसत नाही आहे समोरचं. आणि ते वरती बघा, हे तिथे पाण्याचे टाक आहे, तिथे गुफा आहे, तिथे गुफा आहे. ती आता फॉगमुळे थोडी दिसत नाही, पण आता 2 गुफा आहेत. इथे आणि आपण इथे गेलेलो ट्रेक करत आपण आता वरती थोडं चाललं आहे. थोडंसं भाग राहिला आपला. इथे आपल्याला हनुमानची मूर्ती कोरलेली पाहायला मिळते. आय थिंक चपेटदान हनुमान आहे. सक्सेसफुल ट्रेक. पाहू शकता किती जोरात अशी भन्नाट असं वारा सुटलेलं आहे. अशा प्रकारे इथून आपला हा ट्रेक संपला. इथपर्यंत बघा, जुन्नरवरून जे येतात ना डायरेक्टली इथे गाड्या लावून डायरेक्ट या घाटावर येऊ शकता. आणि
इथे आपल्याला हे दगडी रांजण पाहायला मिळतं. या रांजणचं महत्त्व असं आहे की इथे पहिला जगात जो पण जमा व्हायचा तो इथे गोळा केला जायचा. म्हणजे त्यावेळेचे जे नाणे यूज केले जायचे, जो पण व्यापार व्हायचा इथं हा रांजणमध्ये जगात गोळा केला जायचा. आणि आपल्याला हा बघा इकडे नाण्याचा अंगठा आहे, पण पुन्हा धुक्याच्या चादर पसरली आहे, त्याच्यामुळे धुक्यामध्ये तो हलून गेला आहे. काय माहिती, पूर्ण हवा सुटलेली आहे त्यामुळे आवाज येतोय का नाही, पण खूप भारी वाटतंय, भन्नाट. खूप थंड असा वारा सुटलेला आहे. हे बघा फॉग. तर आता थोडीशी आमची ट्रॅजेडी झालेली आहे. आमचं ट्रेक तर कम्प्लीट झालेलं आहे, परंतु आम्ही आता परत खाली उतरू शकत नाही. 9 वाजले 5:30 आणि पॉसिबल नाही आहे. तर बघू आता आम्ही ट्राय करतो इथे राहण्याचा, आणि इथे राहून आम्ही परत सकाळी खाली उतरू. आता मस्त इथं बघा चारी बाजूनी एकदम भन्नाट, आणि तो आपला नाण्याचा अंगठा तो तिकडे. तर हे बोलतात रिव्हर्स वॉटरफॉलला जाऊ. बघू आता रिव्हर्स वॉटरफॉल पहिला करण्याचा प्रयत्न करतो आहे. नंतर एखादं हॉटेल बघू चांगलं आणि तिथेच राहावं. हा बघा हा जीवदान फोर्ट आहे, पूर्णपणे धुक्यामध्ये तो हरवून गेलेला आहे. आणि तिथे वानरलिंगी पिनॅकल आहे. थांबा थोडा फॉग जाईल, दिसेल तो. दादा अजून किती लांब आहे? बस 5 मिनिटं. दादा अजून किती लांब आहे? बस 5 मिनिटं. चलो आ जाओ. या यहाँ से राइट मारना है. पहले वाटर हा आमचा गाईड आहे. थोडी मार कर. तुम्ही जुन्नरला येशील ना तर हा गाईड तुम्हाला भेटेल. आम्ही पोचलेलो आहे रिव्हर्स वॉटरफॉल. हे बघा पाणी रिव्हर्स येतंय. कसं येतंय? दिस इज द रिव्हर्स वॉटरफॉल. रिव्हर्स वॉटरफॉल. हे बघा. तर आमचं फायनली ठरलं आहे की आम्ही गाडी बुक केली आहे, जी आम्हाला जिथून आमचा ट्रेक चालू झालेला तिथे सोडेल आणि तिथून आम्ही रिटर्न जाऊ. आता थोडंसं गरम चाय ऑर्डर केली आहे. काय बोलता, ट्रेक कसा झाला तुझा? कसा होता अनुभव? तुझं आनंद सफर? पण आमचा जो गायडन्स आहे याच्याकडनं तुमचे गाईड इकडे बसले. रुपेश तुझा कसा होता अनुभव? स्वप्नील मस्त होता. फक्त टायमावर निघा, म्हणजे सकाळी याल. नेमकं तुला कोणाला सांगायचं टायमावर नाही निघा? असं काही नाही. समझने वाले को इशारा काफी है. ओवरऑल इशारा इशारा कॉफी है. लवकर नहीं नहीं अपना विषय नहीं. मैं बोल दिया था भाई तुम अपने निकल जाओ अगर मुझे लेट हो रहा है. अरे तो मुद्दा नाही आहे. मी असं जनरल सांगतोय की मुद्दा गंभीर झालाय, मुद्दा गंभीर झालाय. जनरल सांगतोय. ठीक आहे मुद्दा गंभीर झाला. तर मित्रांनो या व्हिडिओचा मी एंड केला नव्हता कारण खूप उशीर झाला होता, त्यामुळे शूट करू शकलो नाही. तर मला अराऊंड 1:30 वाजले घरी पोचायला. तर एकंदरीत सांगायचं झालं तर हा ट्रेक खूप चांगला होता, खूप चांगला अनुभव होता आणि खूप अद्भुत आणि अविस्मरणीय व्ह्यू आम्हाला पाहायला मिळाला वरती. तर तुम्ही जर नाणेघाट ट्रेक करत असाल तर तुम्ही अर्ली मॉर्निंग लवकर जाऊन हा ट्रेक चालू करा. तुम्ही 1 डे ट्रेक हा पॉसिबल आहे. तर आय होप तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.